वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना अखेर अटक। राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी बेड्या। बावधन पोलिसांची कारवाई। वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा। कुटुंबियांच्या तक्रारीवरून पुण्यामधल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणेचे भाऊ संजय हगवणे चौकशीसाठी ताब्यात। राजेंद्र हगवणेला पळून जाण्यात मदत केल्याचा पोलिसांना संशय। नाशिकमधल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 53 तासांच्या नंतरही धुमसतीच। कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा। प्रोपिलिनच्या टाकीपर्यंत आग न पोहोचू देण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न। मजुरीचे 600 रुपये मागितल्याच्या कारणावरून शेतमजुराला बेदम मारहाण। हिंगोलीच्या शिरड शहापूर गावातला प्रकार। लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर। गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता। अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गजाला आणि यामीन मोहम्मदला आज न्यायालयामध्ये हजर करणार। हेरगिरीच्या आरोपामध्ये दिल्लीत अटक केलेल्या हारूनचे पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी संबंध। भारतातून हद्दपार झालेल्या मुझम्मिलच्या सूचनेवरती करायचं काम। अटकेतील तुफैल नामक आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार। तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्याच्या समोरच उकळतं का? पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून राहुल गांधींचा सवाल। ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण सुरूच असल्याचं चित्र। ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक। 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार। परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यावरती चर्चा। अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही। डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय। कॅम्पसमध्ये हिंसाचार, ज्यूविरोधी भावनांना प्रोत्साहन। चीनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधल्याचा विद्यापीठावरती आरोप। अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची अर्ज नोंदणी आता 26 मे पासून। संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींच्या नंतर सुधारित वेळापत्रक जारी। सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज नोंदणी सुरू होणार। शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं। राज्यामधील 1 कोटी विद्यार्थी लाभार्थी। केंद्राकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर। आणि रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यामधील घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी। तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिन